सुषमा अंधारे ने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती पर महिलाओं के उत्थान के लिए काम करने वाले संगठनों और संवैधानिक पदों पर बैठे लोगों से एक अहम अपील की। उन्होंने कहा कि केवल मशहूर हस्तियों और बड़े नामों पर ध्यान केंद्रित करना पर्याप्त नहीं है। वास्तविक पीड़ितों के मुद्दों को समझना और उन पर काम करना ज्यादा जरूरी है। क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या जन्मोत्सवाच्या सगळ्या सावित्रीच्या लेकींना खूप खूप शुभेच्छा। आणि या निमित्ताने राज्य सरकारकडून अपेक्षा असेल की महिलांच्या प्रश्नावर सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका। महिलांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि संविधानिक पदांवरच्या सगळ्या व्यक्तींना आमचं अपील असेल की फक्त सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्वासाठीच लक्ष देऊ नका, तर खऱ्या पीडित आणि ज्या खऱ्याच सफळ आणि शोषित महिला आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। त्याकडे लक्ष मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न नक्की आहे, परंतु मराठी भाषेच्या अस्मितेच्या संदर्भाने सन्माननीय राज ठाकरे साहेब काल परवा काहीतरी संपर्क कक्षाचं बोलत होते। मला असं वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं करण्याला काहीच अर्थ नाहीये। आधी तुम्ही गुजराती आणि त्या सगळ्या लोकांचं समर्थन असणाऱ्यांना तुम्ही आधी निवडणुकीमध्ये समर्थन दिलं आणि आता मराठ्यांवर अन्याय होतोय, मराठी लोकांवर अन्याय होतोय, असा ऊर बडवण्यात काय अर्थ आहे? आपण एक विचार केला पाहिजे की पंकजा मुंडे यांच्यावर जेव्हा चिक्कीचे आरोप झाले होते तेव्हा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागण्यामध्ये धनंजय मुंडेंसकट सगळे लोक अग्रेसर होते। आता मात्र ती परिस्थिती दिसत नाहीये। अगदी त्याच वेळेला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि मारेकऱ्याच्या मास्टर माइंडला जे वेगवेगळ्या प्रकारे प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होतोय, हे प्रिव्हिलेज बघता मला वाटतं बीड आणि समस्त मराठा समुदायामध्ये कमालीची अस्वस्थता आहे की जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कधीही शिक्षा होणार नाही आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार नाही।